Hello friends, welcome to Fadke Academy. Today we will practice some English questions regarding competitive exams and also portal exams. These questions were already appeared in so many previous exams. So let us start today's part. Question number 1. Choose the option which is closest to the meaning of the word. The word is blatant and the given options are A. Obvious, second option subtle, third option lie, D. Momentary. And in this sentence the blatant means shameless. इंग्रजीमध्ये काही म्हणण्यापेक्षा शब्दांचे अर्थ हे वाक्यानुसार बऱ्याचदा बदलतात आणि या ठिकाणी ब्लॅटंट या शब्दाचा अर्थ निर्लज्ज असा होतो, दिखाऊपणा. आणि यासाठी योग्य पर्याय आहे ऑप्शन नंबर 1 ऑब्वियस. सेकंड क्वेश्चन, a sentence is broken in 4 parts. Choose the part which have a mistake. C. Options are given. A. The price of. B. This cricket bat. C. Is higher. D. Than yours. The price of this cricket bat is higher than that. असं हवं. म्हणजे या बॅटची किंमत त्या बॅटच्या किमतीपेक्षा जास्त आहे हे सांगायला हवंय. म्हणून याचं योग्य उत्तर येतं ऑप्शन नंबर 4 डी दॅन युअर्स. क्वेश्चन नंबर 3. चूज द ऑप्शन विच इज क्लोजेस्ट to the meaning of the word. And here also another time given blatant, and here their meanings are given. A. Hate. B. Escape. C. Like. D. Hungry. Blatant हा शब्द तिरस्कार या अर्थाने सुद्धा वापरतात. क्रोधाने रागाने बोलताना नाराजी व्यक्त करताना वापरतात. म्हणून हेट हा शब्द दिलेल्या पर्यायामध्ये जवळचा आहे. म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन ए हेट. क्वेश्चन नंबर 4. अ सेंटेन्स इज ब्रोकन इन 4 पार्ट्स. चूज द पार्ट विच हॅव अ मिस्टेक. ए. एन इम्पॉर्टंट पार्ट. बी. ऑफ माय लाईफ. सी. हॅव बीन द पीपल. डी. हू स्टूड बाय मी. हॅज बीन द पीपल. हे हवं, कारण जर वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर त्याचं क्रियापद सुद्धा एकवचनी हवं. जर कर्ता अनेकवचनी असेल तर त्याचं क्रियापद सुद्धा अनेकवचनी असतं. नेक्स्ट क्वेश्चन. अ सेंटेन्स इज ब्रोकन इन 4 पार्ट्स. चूज द पार्ट विच हॅव अ मिस्टेक. द गिवन ऑप्शन्स आर. ए. रमेश अँड सुरेश. बी. केम टू ऑफिस. सी. टुगेदर. डी. बाय वॉक. या वाक्यामध्ये 2 कर्ते आहेत, जसं की रमेश अँड सुरेश. त्यामुळं बाय वॉक असं नाही येणार, बाय वॉकिंग. पर्याय क्रमांक डी ऑप्शन नंबर 4 डी इज अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ नासा टेलिस्कोप डॅश डॅश अ न्यूट्रॉन स्टार लोकेटेड सम 2 lakh light years from Earth. The options are. A. Spotted. B. Pictured. C. Invented. D. Exploded. याचा अर्थ काय होतो बघू. नासाच्या दुर्बिणीतून आढळले म्हणून स्पॉटेड हा पर्याय योग्य आहे. चित्रित केलं पिक्चर्ड म्हणजे फोटो काढले, शोधले आणि स्फोट होणे असे पर्याय आहेत. यातला योग्य पर्याय ए स्पॉटेड. नेक्स्ट क्वेश्चन. A sentence is broken in 4 parts. Choose the part which have a mistake. A. I will accept. B. Your offer. C. Of dining. D. With you. I will accept. In given option there has the mistake in spelling. Here given is accept, EXCEPT, and we want accept. A double C
जेव्हा आपण इंग्रजीमध्ये शब्दांचे उच्चार सारखे जरी असले तरी त्यांचं स्पेलिंग चेक करणं गरजेचं आहे. म्हणून एक्सेप्टच्या ठिकाणी ॲक्सेप्ट हा पर्याय योग्य आहे. ए द रॉंग ऑप्शन इज ए. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ॲप्रोप्रिएट prepositions for the given sentence. We are going dash dash a vacation dash dash the end of August. A in of, B of, at, C by until, D on by. आपण म्हणतो सुट्टीवर निघालो म्हणून ऑन वॅकेशन, ऑगस्टच्या अखेरीस महिना अखेरीस म्हणून बाय द एंड योग्य पर्याय, म्हणून ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमाइन फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश चीज डज नॉट टेस्ट गुड. ए धिस, बी ऑल ऑफ, सी अ फ्यू, डी दिस. दिस हा योग्य पर्याय आहे. वाक्य हे साध्या वर्तमान काळात आहे आणि तृतीय पुरुषी एकवचनी वाक्य आहे. डिटरमायनर हे एकवचनी नामापूर्वी वापरले जाते. क्वेश्चन नंबर 10. चूज सुटेबल कलेक्टिव्ह नाउन. These years volleyball dash dash has 4 players who are not 6 feet tall. A class, B team, C group, D crowd. And the proper answer of this question is B team. Next question. Choose the appropriate preposition for the given sentence. Can I have dash dash ice cream please? It has been dash dash hot day. The options are given. A an, B an a, C and the, D the a. Can I have an ice cream? स्वरांनी उच्चार होणाऱ्या एकवचनी नामापूर्वी an हे उपपद वापरतात. It has been a hot day. So the proper answer is option B and A. Choose the option which is closest to the meaning of the word. The word is plight. A unfortunate situation, advantageous position, faulty analysis, scary moment. And the proper answer is unfortunate situation. Next question. Choose right from of prefix. This teacup is dash dash usable as it is made of porcelain. A re, B pre, C in, D im. This tea cup is reusable. कारण हा कप चिनी मातीचा बनवला आहे म्हणून त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. अक्षय dash dash up at 6 o'clock every morning. A gets, B will getting, C will got, D has getting. Akshay gets up. First option is the proper answer because कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे, त्यामुळे साध्या वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनी वाक्याच्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. I have to work hard. I dash dash pass this time. I have to work hard. मला खूप कष्ट घेतले पाहिजेत, यावेळी मला पास व्हायलाच हवं. So the options are might, could, can, must, and the proper answer is option number D, must. I have to work hard. I must pass this time. The next question. She told her child
not to play outside when it options are A. was raining, B. has been raining, C. has rained, D. had rained. She told her child was raining. जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा तिनं आपल्या बाळाला सांगितलं बाहेर खेळू नकोस म्हणून. भूतकाळी वाक्य आहे. चालू भूतकाळातील इट वॉज रेनिंग इज द प्रॉपर आन्सर. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. चूज राईट from of prefix. It is time to dash dash new the book that I borrowed from the library. A. re, B. pre, C. pro, D. post. It is time to renew the book. प्रिफिक्स शब्दापूर्वी अक्षर लिहून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला प्रिफिक्स म्हणायचं. तर सफिक्स म्हणजे शब्दानंतर अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर इथं री ऑप्शन नंबर ए इज द प्रॉपर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आय डॅश डॅश नेवर सीन हिम दिस हॅपी बिफोर. ए. एम, बी. हॅज, सी. हॅव, डी. हॅड बीन. I dash dash never seen him happy before this. मी त्याला इतका आनंदी असलेला यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. पाहिलं नाही. आणि प्रॉपर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. हॅव. आय हॅव नेवर सीन हिम हॅपी बिफोर दिस. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डॅश डॅश in time for males. He is dash dash in time for males. A. not, B. not at all, C. never, D. sacrisly. He is never in time for males. तो कधीच वेळेवर जेवायला येत नसतो. and proper answer option number C. never. Next question. Ravi dash dash for a jog in the morning. A. always goes, B. always went, C. will always go, D. is always going. Ravi always goes for a jog. इथे सुद्धा करतात तृतीय पुरुषी एकवचनी आणि वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. साधा वर्तमान काळ नित्य नियमाने होणाऱ्या आणि घडणाऱ्या गोष्टीसाठी वापरला जातो म्हणून याचं प्रॉपर आन्सर आहे always goes ऑप्शन नंबर ए. Next question. Choose the appropriate preposition for given sentence. Learn dash dash new skill every 6 months to take out dash dash boredom of repetitive work. A. and B. and A. C. and the D. the. Learn the new skill to take out the boredom. Last option D. A. and the is the proper option. दर 6 महिन्याला नवीन गोष्ट शिकत राहिले पाहिजे. सतत एकच एक काम करत राहून कंटाळातून बाहेर पडण्यासाठी असा वरील प्रश्नाचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन. दॅट रूट इज डेंजरस dash dash we have no guide. A. like was, B. besides, C. however, D. consecutively. That route is dangerous besides. तो मार्ग खूप धोकादायक आहे शिवाय आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणी नाही. The proper answer option number B. besides. Next question. Sweep the breadcrumbs dash dash the table. Options are A. besides, B. of, C. on, D. across. Sweep the breadcrumbs off table म्हणजेच टेबलावरील पावाचे तुकडे झाडून काढ. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आय डोंट डॅश डॅश न्यू ट्राउजर्स to office. Options A. this, B.
this, C, that, D, few. I don't use these new trousers to office. ही नवीन पॅन्ट मी ऑफिसला जाताना वापरत नाही. So the proper answer of this question is B, these. Last question. The death dash dash in the earthquake has now risen to 20,000. Option A, tally. Option B, 10. Option C, tall. Option D, tall. TOLL tall हा मृतांची संख्या या अर्थाने शब्द आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी जीवन जगण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समजली जाणारी इंग्रजी भाषा ही येणं ही काळाची गरज आहे. आंबेडकरांना 9 भाषा अवगत होत्या आणि 9 भाषांवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. आपणही चांगलं इंग्लिश, मराठी भाषा शिकूयात. वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार. तुम्ही देत असलेला सपोर्ट अगदी शब्दातीत आहे. खूप खूप आभार. वन्स अगेन थँक्यू.